हॅलो, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवलं आहे घरी जे पण उरलेलं माझ्या घरी सामान होतं त्याचा मसाला भात. तर आलू होतं, कांदा होता, टमाटर होतं, आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. आणि हे तांदूळ मी भिजत ठेवले आहे थोड्या वेळपर्यंत, जोपर्यंत माझे फोडणी देऊन होत नाही. आणि हे स्वच्छ धुवून उकडून आणखी 4-5 पाण्याने धुवून नितळून घेतलेलं आहे. घरी माझं काहीच नव्हतं, सगळं काही संपलेलं होतं. दुसऱ्या दिवशी जाऊन मिस्टर आणणार होते भाजीपाला. तर आता काय बनवावं म्हणून मग हेच आपलं काम चालवावं लागतं हे सगळं करून. त्यासाठी पहिले तेल टाकलं, तेल गरम होते झालं की नाही ते बघायसाठी जिरं टाकलं होतं. पण तेल थोडं थोडं गरम झालेलं होतं, एकदम जास्त पण नाही, कारण जिरं जळून जाते माझ्या हाताने नेहमीच. तर म्हणून मी कमी तेल गरम असतानाच टाकते. मग त्याच्यानंतर कांदा टाकला आपला आणि मग त्याला छान असं लाल होतपर्यंत परतून घ्यायचं आपलं. बघा अशा प्रकारे लाल होतपर्यंत परतून घेतलं आहे. त्यानंतर मग छानपैकी असं झालेलं आहे परतून. आणि आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. आणि मी माझे आणि मी ऑइलमध्येच आपलं कांद्याच्यामध्ये अगोदरच आलू टाकून दिले. मी म्हटलं छान असं फ्राय करून घेते याच्यातच छानपैकी, त्याच्यामुळे मी आधीच आलू टाकलेला. त्याच्यानंतर आलू असं छान असं परतून घेतलेलं आणि मग त्याच्यात छान असं घालून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर सोयाबीनच्या वड्या पण त्याच्यात टाकलेल्या, ते पण असं छान असं घालून परतून घ्यायचं. छान असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. आणि निदान 5 मिनटं जास्त होईल, 2-3 मिनटं परतून घ्यायचं छान, म्हणजे तेलामध्ये छान असं त्याला. आणि मधामध्ये पाणी पिणं विसरायचं नाही, कारण आपण प्रेग्नंट लेडीज आहोत, तर आपल्याला पाणी पिणं आवश्यक आहे. म्हणून मी पाणी पिऊन घेतलेलं आहे. इतकं पाणी पिलेलं आहे. इतकं ठीक आहे. आणखी जाऊया वेळेवर. हे असं छान झालेलं आहे, असं थोडासा डार्क रंग आलेला आहे. आता याच्यानंतर आपण इथे मसाले टाकू. अगोदर हळद आपल्या मर्जीनुसार. आणि आम्हाला तिखट आवडते, आमच्या मिस्टरांना पण तिखट आवडते, म्हणून तिखट मी जास्तच टाकत असते. तर हे टाकलं आहे तिखट. आता याला चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेऊ छान असं. त्याला तेल मी कमी वापरलं आहे, कारण मला थोडं हेल्दी बनवायचं होतं, म्हणून कमी तेल टाकलं. तुम्ही वाटलंच तर जास्त तेल टाकू शकता, त्याच्याने पण चव वाटते. आणि मसाले मी कोणतेच यूज नाही केलेले आहे, कोणते स्पायसेस यूज नाही केलेले. आता इथे टमाटर टाकलं. आता टमाटर पण आपण छान असं याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि याला थोडं वेळ आपण झाकून ठेवू. छान असं मिक्स करून घेते. मसाला बघू शकतो काहीच नाही टाकलेलं, कारण की नाही चालत आपल्याला मसाले, आणि रिस्क नाही घेऊ शकत आपण, म्हणून कुठली पण मसाले मी इथे जास्त नाही टाकलेले. फक्त आपले जे नॉर्मल आहे तेच. असं छानपैकी परतून मीठसुद्धा टाकलं. आणि मीठ टाकून मग आणखी याला छान असं फिरवून घेऊया. बघा असं छानपैकी फिरवून घेतलं. त्याच्यानंतर आपण याला थोडंसं तेल सुटेपर्यंत याला थोडं 2 मिनटं झाकून ठेवूया. तोपर्यंत सगळं काही क्लीन करून घेतलं. व्यवस्थित नव्हतं दिसत होतं, सगळं काही पाणी वगैरे सांडलेलं होतं, तर त्याच्यासाठी सगळं काही थोडं क्लीन करून घेतलं. आता हे जे आहे याला हे पाणी फेकून देऊ आणि मग टाकू याच्यामध्ये. हे बघा थोडंफार तेल सुटलेलं दिसतं आहे. बघा थोडंफार तेल सुटलेलं दिसतं आहे. थोडंफारच दिसेल, कारण की मी कमी टाकलेलं म्हणून. तसं छानपैकी हलवून घेतलं, फिरवून घेतलं, जे म्हणायचं आपण म्हणू शकतो. सॉरी जर माझ्याकडनं काही चुकी झाली तर मला माफ करा, मी काय याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे. आता हे सगळं राईस टाकलेलं
आणि याला हलक्या हाताने, कारण की भिजवलेले होते म्हणून हलक्या हाताने मिक्स करून घेते आहे, जेणे की तुटलं नाही पाहिजे दाणा, म्हणून हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यामध्ये स्पायसेस असते ना, आणखी इतकं छान वाटला असताना हा भात, पण स्पायसेस नसताना पण मला तर खूपच आवडला होता. त्याच्यामध्ये पाणी घेऊया आणि वापस पुन्हा टाकून देऊया त्याच्यात. आणि पाणी टाकताना माझ्याकडनं नेहमी चूक होते, म्हणून मी यावेळेस मोजून टाकत आहे. तर 2 ग्लास टाकलेले होते पाणी. आणि आता उकडी येऊ देऊ आपण, तोपर्यंत याला झाकून ठेवू, की जेणे की लवकर उकडी यावं. उकडी आलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं फिरवून घेऊया. उकडी आल्यावर कुकरमध्ये ना झटपट होते, झटपट, जास्त वेळ लागत नाही आपला. फक्त जे कापकूप करायचं आहे त्यालाच जास्त वेळ लागते. आणि हा सर्वात खास गोष्ट, की कुकर गरम असताना जेव्हा आपण असं काम करतो, कुकर गरम, त्याची शिट्टी काढून ठेवायची आणि मगच झाकण लावायचं. एका हाताने मला लावता येत नव्हतं, माझं स्ट्रगल चालू होतं, म्हणून मग फोन वेगळा ठेवावा लागला आणि मग त्याच्यानंतर झाकण लावावं लागलं. आणि ही शिट्टी नंतरच लावायची, पहिले शिट्टी काढून घ्यायची आणि नंतरच लावायची झाकण बंद केल्यावर. आता हे कमी गॅसवर 2 शिट्टी होऊ देऊया. तोपर्यंत माझे भांडे आहेत, म्हटलं साफ करून घ्यावं, धुवून टाकावं. मग मी पटकनच धुवून टाकले आपले भांडे. आणि माझा इथे भात झालेला आहे, 2 शिट्टी झालेल्या आहेत. आणि आता कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊ, त्याची शिट्टी पूर्णपणे निघू देऊ, त्याला थोडा टाईम देऊ, 10 ते 15 मिनटं, जास्तीत जास्त 20 मिनटं त्याला थंड व्हायला लागते. ते लागल्यानंतर आपण शिट्टी चेक करून घ्यायची छानपैकी आणि मग त्याच्यानंतर त्याचं झाकण काढलं की बघा किती सुंदर दिसतंय. ना मिरची, ना सांबार, ना काही. हे सगळं असतं तर अतिशय आणखी स्वादिष्ट झालं असतं, पण हे नसतानाही छान असं मसाला भात, हेल्दी मसाला भात तयार झालेला होता. तर तुम्ही पण हे ट्राय करू शकता आणि खाऊ शकता. तर हा माझा मसाला भात झालेला आहे. तर खूप जोराची भूक पण लागलेली होती, म्हणून पटकन असं ताट घेतलं आणि ताटामध्ये वाढलं आणि आता मी जेवण करणार. तुम्ही पण या सगळे जेवण करायला. खूप असा टेस्टी भात झालेला होता. थँक्यू फॉर वॉचिंग. उद्या माझा व्हिडिओ येईल तर नक्की बघाल हां.